मिळू दिलं नाही मित्रांनो। आपण त्यांना काय कोसायचंय, या व्यवस्थेला कोसलं पाहिजे, इथल्या नेत्यांना कोसलं पाहिजे की माझा हा आज 55-60 वर्षाचा माणूस, आम्हाला साधा आधार कार्ड नाही, या गोष्टी आज आमच्या समोर सांगतोय। म्हणजे आपण किती मागासलेले आहोत बघा। ज्या कोकणामध्ये मी मगाशी सांगितलं की ज्या कोकणाला आदिवासींचा कोकण म्हटलं जातं, माझ्या कातकऱ्यांचा कोकण म्हटलं जातं, परंतु त्या कोकणामध्ये अशा अवस्था आहे की माझ्या कातकरी समाज आज सुद्धा मागासलेला आहे। आमच्या मुलांना आधार कार्ड नाही, आमच्या कुटुंबाला रेशन कार्ड नाही, आमच्या लोकांना जातीचे दाखले सुद्धा नाहीत, तर सांगा आमचा समाज सुधारेल कसा? आज तुम्ही बघताय, तर तुम्ही जर टीव्ही जर बघितले असेल सकाळपासून कालपासून, तर तुम्हाला बातम्या जर तुम्ही बघत असाल तर त्या बातम्यामध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील जो मराठा समाजाचं नेतृत्व करतो, तो माणूस त्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबईमध्ये त्या मुख्यमंत्र्याचा गळा ओवायचं काम त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे। परंतु आमच्या आदिवासी समाजाला अजून आधार कार्डच नाही, तर आरक्षणाच्या तर गोष्टी लांब पलीकडे आहेत। तर ह्या सुद्धा अशा गोष्टी आहेत मित्रांनो, तर आपल्याला ह्या सुद्धा गोष्टी घ्यायच्यात। फक्त आधार कार्ड रेशन कार्डच नाही, तर आपल्याला जे आपल्याला 7-7.5% भेटणारं आरक्षण आहे, ते आरक्षण सुद्धा आपल्याला मिळून आपल्या मुलाबाळांना असेल, आपल्या मुलींना असेल, त्यांच्या शिक्षणामध्ये असेल, त्यांच्या नोकऱ्यांमध्ये असेल, हे सुद्धा मिळवून द्यायचं काम करायचंय। अजून आपण पहिल्या स्टेज मध्ये आहोत, आपल्याला साधं घरकुल नाही, आपल्याला साधं आधार कार्ड नाही, आपल्याला साधं रेशन कार्ड नाही, तर आपण जगायचं कसं? हा सगळ्या गोष्टी आपल्या या आदिवासी कातकऱ्यांसमोरच्या अतिशय एकदम वासून आहेत। परंतु मित्रांनो, आता सत्तेश्वर बहुजन आघाडी आली आपल्याला। आता इथून पुढच्या कालखंडात मी जसं तुम्हाला एक दोन आमच्या लोकांनी सांगितलं की आम्ही फक्त 1 वर्ष, आमच्या मॅडमांनी सांगितलं की 1 वर्ष आम्ही या संघटनेचं बघितलं आणि 1 वर्षानंतर त्या स्वतःच ज्यांना पहिल्या हजारो संघटना त्यांच्याकडे आल्या, त्यांच्या भावाने असेल, त्यांच्या नवऱ्याने असेल, त्यांना रागवलं की बाई तू काय संघटनेत काम करू नको, पण आमच्या संघटनेत ते आता जिल्हा अध्यक्ष पदावर आहेत। ते का आहेत? आणि आज सुद्धा सांगा, आपल्या बायांना साधं तुम्हाला सत्कार करायचं म्हणलं तरी आपली बाई नको नको म्हणते, का तिचं घाबरती एवढी। परंतु एक कातकऱ्याची बाई जे तुमच्या कोकणचं त्या ठिकाणी काय म्हणते त्याला केंद्रबिंदू आहे, त्या अशा महिला आज या ठिकाणी येऊन तुमच्या शेकडो लोकांच्या समोर एवढ्या कशा बोलल्या, ती माझ्यापेक्षा डेंजर बोलले का नाही? तर अशा डेंजर बोलण्याचं कारण काय? आम्ही ज्यावेळेस त्या आमच्या संघटनेत आल्या होत्या त्यावेळेस त्या अशा बसून थांबायच्या, आमच्याकडे साधं नजर पण त्यांची जायची नाही। परंतु संघटनेमध्ये आल्यानंतर त्या बाईला बाई पण समजलं, त्या बाईला बाई पण समजून तिला माणूस पण समजलं, आणि मी हे माणूस आहे, तर ह्या माणूस मी ह्या इथल्या पुरुषांच्या बरोबरीने राहणार आहे। इथल्या ह्या सगळ्या अधिकारी असतील, कोण आमचे संस्थापक असेल, कोण आमचे मोठे मोठे संघटनेचे पदाधिकारी असतात, पण आम्ही सगळे समान आहोत। या ठिकाणी आपण समतेचाच या ठिकाणी प्रसार करतोय, कारण सत्तेश्वर बहुजन आघाडी आज तुम्हाला मी सांगितलं बघाशी, दोघं तिघं जर आपण या ठिकाणी लोक निवडणार आहे, परंतु लोक निवडत असताना ते जरी जिल्हाध्यक्ष असतात तरी तुम्ही सुद्धा तेवढे योग्यतेचं आहे जेवढं ते आमच्या जिल्हाध्यक्ष असेल, आणि जिल्हाध्यक्ष जेवढ्या योग्यतेचं आहे तेवढं मी आणि आमचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा तेवढ्याच योग्यतेचं असेल। या ठिकाणी मोठा छोटा कुणी नाही, अजिबात कुणी नाही आपल्या संस्थेमध्ये।